हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर गाजरचा हलवा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण खाल्लाच असेल. कधी या पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा केला आहे का? जर नसेल केला ना तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे एकदम टेस्टी असा गाजरचा हलवा तुम्ही देखील करू शकता. तर करायचे काय, त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो इतके गाजर. तर नेहमीप्रमाणे गाजरच्या ज्या आहेत ना शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे गाजर किसायला सोपं जातं. तर सगळ्या गाजराच्या अशा मी शिरा काढून घेतल्यात आणि या गाजरांना मी किसून घेणार आहे. तुम्हाला हवं ना तर त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. इथे सर्व गाजर आपण किसून घेतलेत. आता आपण साईडला ठेवून देऊ आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आणि या दुधाची ना आपल्याला साई लागणार आहे. तर जी अशी घट्टसर साई निघते ना तर ती आपल्याला अगोदर एका वाटीमध्ये काढून घ्यायची. तर अर्धा लिटर दुधाची एवढी साई मला मिळाली, ही आपण काढून ठेवूया. आणि लगेचच आता आपण हलवा करायला घ्यायचा आहे. गॅसवर कढई गरम करून घेतली आणि साधारण 2 चमचे इतकं तूप गरम करून घ्यायचं आहे. आणि या तुपामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर बदाम तळून घ्यायचे आहेत. हे आपण डेकोरेट करण्यासाठी वापरणार आहोत. छान गुलाबीसर रंग आला की हे बदाम आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता लगेच याच तुपामध्ये आपण जो गाजर किसून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे. तर सगळाच गाजर एवढ्याशा तुपामध्ये आपण परतवून घेणार आहोत. सोबतच आपण जी साई साईडला काढून ठेवली आहे ना ती देखील याच वेळेस घालून घ्यायची आहे. म्हणजे आपण जे 2 चमचे तूप आणि ही जी साई आहे यामध्ये 2-3 मिनटं हे गाजर आपल्याला छान परतवून घ्यायचे. साईमध्ये आणि 2 चमचे तुपामध्ये जेव्हा आपण गाजर परतवून घेतो ना त्याला खूप अशी छान टेस्ट येते. एकदा परतवून पहा म्हणजे तुम्हाला कळेल. 2-3 मिनटं परतवून झाले की आपण जे दूध साईडला काढून ठेवलं होतं ते दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. अर्धा किलो गाजरासाठी ना मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. छान एकजीव करून घ्यायचे आणि हे गाजर आपल्याला या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावून शिजवू शकता किंवा असंही हे शिजवून घेऊ शकता. आता ही कढई मी दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करते आणि या बर्नरवर मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी दुधासाठी 1 वाटी इथे मी खवा घेतलेला आहे. दूध छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला हा खवा घालून घ्यायचा आहे आणि याच्या गाठी गुठळ्या फोडून छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरच खवा परतवून घ्यायचा आहे आणि यातलं दूध आटेपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. तर थोडीशी याला टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये साखर घालून घेते. छान एकजीव करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला जास्त खवा परतवायचा नाही आहे, फक्त थोडंसं दूध आटेपर्यंतच आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची. छान इथे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पॅनला चिटकू नये म्हणून थोडंसं अगदी तूप घालून घ्यायचं आहे. पुन्हा 2-3 मिनटं परतवून घेतलं आणि इथे आपला खवा जो आहे तो बऱ्यापैकी मिक्स करून झालेला आहे. म्हणजे याच्या ज्या गाठी गुठळ्या आहेत त्याच फक्त इथे आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. बऱ्यापैकी मिश्रण आपलं खव्याचं जे आहे ते तयार झालेले आहे. असं पातळ झालं म्हणजे परफेक्ट झाला. यातलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता हा खव्याचा गॅस मी बंद करते आणि हा खवा आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. इथे आपण जो गाजर शिजण्यासाठी ठेवलेला होता त्यातलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. दूध आटल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे. इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता किंवा तुम्ही किती गाजर घेतलाय त्याच्या अंदाजाने इथे साखर ॲड करून घ्यायची आहे. आपण मगाशी जेव्हा दुधामध्ये गाजरचा हलवा शिजवला ना तर त्यातलं दूध बऱ्यापैकी आपण आटवून घेतलं होतं आणि आता साखर टाकल्याच्या नंतर बऱ्याच वेळा काय होतं, साखरेला पाणी सुटतं. त्यामुळे काय ना मी आणखीन 5 मिनटं हा गाजरचा हलवा शिजवून घेतलेला आहे. म्हणजे जे पाणी सुटलेलं होतं ते आटेपर्यंत हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी पाणी आटलं की यामध्ये आपल्याला वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे. 2-3 मिनटं मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवं ना तर तुम्ही असाही हा गाजरचा हलवा सर्व करून घेऊ शकता. यामध्ये ड्रायनट्स ॲड करून घ्यायचे आणि असाही हा गाजरचा हलवा गरमागरम तुम्ही सर्व करून घेऊ शकता. इथे बऱ्यापैकी पाणी आटलं. आता मी गॅस बंद करून घेते आणि हा आपल्याला गाजरचा हलवा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सर्व करून घ्यायचा आहे. सर्व करण्यासाठी मी त्याला वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करून घेणार आहे आणि मग सर्व करून घेणार आहे. प्लेटला काय केलं मी, थोडंसं तुपाने ग्रीस करून घेतलं आणि हा गरम गरम गाजरचा हलवा या प्लेटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे.
तर इथे पाहू शकता एकसारखा आपल्याला या चमच्याने करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची छान अशी लेअर तयार होते. नेहमी तर आपण सिंपल रेग्युलर पद्धतीने गाजरचा हलवा सर्व करतच असतो, पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह केलं ना तर ते दिसायला छान दिसलं की खाण्याचीही उत्सुकता वाढते. त्यामुळे या पद्धतीने मी डेकोरेट करून घेणार आहे. इथे आपण साईडला जो खवा काढून ठेवलेला होता तो देखील बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता आपण जी गाजराची लेअर केली होती प्लेटमध्ये, त्यावर दुसरी लेअर आपल्याला अशी खव्याची देऊन घ्यायची आहे. अगदी पातळ अशी लेअर द्यायची, जास्तही द्यायची नाही आपल्याला. इथे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं एकसारखं करून घेते. तुम्हाला हवं ना तर एखाद्या वाटीने किंवा छोट्याशा चमच्याने एकसारखं करून घेऊ शकता. असा दाणेदार खवा असला ना की तो खाताना खूप छान टेस्टी लागतो. इथे आपण जे स्टार्टिंगला ड्रायनट्स तळून घेतलेले होते ना ते यावर मी असे डेकोरेट करून घेते. इथे मी बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायनट्स घेऊ शकता. थोडेसे पिस्त्याचे काप आहेत माझ्याकडे, ते देखील घालून घेते. दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून मी पिस्त्याचे काप घालून घेते. ड्रायनट्स पूर्णतः ऑप्शनल आहे, पण दिसायला जितकं सुंदर असेल ना तितकीच खाण्याची उत्सुकता वाढते. त्यामुळे या पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेलं आहे. आता हा असाही खाल्ला ना तरी अगदी रिच असा लागतो, पण आणखी थोडंसं याला मी डेकोरेट करणार आहे. म्हणजे माझ्याकडे चांदीचा वर्क आहे, त्यामुळे मी चांदीचा वर्क देखील लावून घेते. हे सगळं डेकोरेट जे आहे ना ते पूर्णतः तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने डेकोरेट करायला आवडेल त्या पद्धतीने करू शकता. माझ्याकडे या गोष्टी आहेत त्यामुळे या पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेलं आहे. खूप सुंदर असं सगळीकडे चांदीचा वर्क मी लावून घेतला आहे. तुम्ही ना हा अगोदर बनवून ठेवला ना तरी काही हरकत नाही आहे. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं ना तेव्हा गरम कशा पद्धतीने करायचा, तर ही प्लेट घ्यायची आणि गरम तव्यावर ठेवायची आणि हा गाजरचा हलवा छान पद्धतीने गरम होतो. तर गरम झाला की मग या पद्धतीने सर्व करायची. तर हा गरमच आहे त्यामुळे आपण लगेचच सर्व केलेला आहे. आता हा गाजरचा हलवा आपल्याला टेस्ट करायचा आहे. दिसायला जितका सुंदर दिसतो ना तितकाच टेस्टी देखील आहे. तुम्हाला जर गोड रेसिपी या न्यू इयरला ट्राय करायचीच असेल ना तर एकदा हा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.